आणि परत यायचं तुम्हाला? मला नाही, मला खरंच आवडेल, कारण की बिग बॉस हा शो खूप मनापासून, म्हणजे मी खूप इमोशनल होते बिग बॉस हे नाव ऐकलं तरी. आणि मला खूप ते दिवस आठवतात, केलेल्या चुका आठवतात आणि तुमचं ओरडणं आठवतं. मी खूप मिस करते सर ओव्हरऑल सगळंच. आणि ॲक्च्युली बिग बॉस हा शो तुम्ही मागच्या वर्षी होस्ट केलात आणि खूप कमालीचा एक्सपिरियन्स होता आणि तेव्हाही खूप धक्के बसले आम्हालाही, कारण की माहीत नव्हतं, कारण की तुमचा हा स्वभाव जगात कोणीही बघितला नव्हता आणि तो जवळून माझा हा स्वभाव मी सुद्धा पाहिला. अगदी सर. आणि आता आपण भेटलोच आहोत, तर एक सेल्फी घेऊया प्लीज. शुअर, ऑफ कोर्स. येस, मोबाईल प्लीज. आणि सर एक अशी सेल्फी घेऊया आपण की ज्या सेल्फीमध्ये सगळे पत्रकार सुद्धा येणार आहेत. येस सर, तुम्हाला मला घ्यायचं. हो सर. लाईक सर. ओके. येस. थँक्यू. थँक्यू सो मच. सर यावर्षी म्हणजे माझ्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र सगळे पत्रकार सुद्धा उत्सुक असणार आहेत की यावर्षी नक्की नवीन काय असणार आहे, नवीन काय काय गोष्टी होणार आहेत. आणि तुम्ही नक्की या वर्षातलं, ॲक्च्युली हे बिग बॉसचं नवीन सीझन म्हणजे ह्या वर्षातलं महाराष्ट्राला दिलं गेलेलं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. बिग बॉस सीझन. सर आता महाराष्ट्राचं नवीन सीझन येतो आणि खरं तर मनोरंजनाचं महाद्वार उघडणार आहे. महाराष्ट्राचं तुफान घराघरात येणार आहे आणि खरं तर हे ऐकलं आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडलाय. तारीख समजले काय आहे, वेळ समजले काय आहे. आणि बिग बॉस मराठी म्हणजे नेहमीच वेगळे पण असतात. अगदी घराच्या लूकपासून ते दिसणाऱ्या सगळ्या कंटेस्टंटपर्यंत सगळंच काय काय आपल्याला नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. सो घर तयार आहे आणि कंटेस्टंटही ठरलेच असतात. तर प्लीज सांगा ना सर, यावेळी कोण कोण असणार आहे? हे खरं म्हणजे फार जवळपास सगळ्यांचा जर गैरसमज आहे की जे कंटेस्टंट येतात ते मला माहिती असतात कोण आहे. तुम्ही जसं मला विचारता तसं मी बॅकस्टेज विचारतात कोण आहे, मला तरी सांगा. तरी पण मला असं वाटतं की ज्या दिवशी कंटेस्टंट घराच्या आत जाते त्या दिवशीच मला कळले ते आहे. पण मी पण अतिशय तुमच्यावरच उत्सुक आहे हे ओळखून घेण्यासाठी की आज घरात कोण कोण जाणार आहे. कारण ह्या वर्षीचं सीझन खरंच प्रचंड एक्सायटिंग असणार आहे. बिग बॉस मराठी आणि कलर्स ची जी क्रिएटिव्ह टीम आहे त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. काहीतरी नक्कीच कुठल्याही लँग्वेजेसमध्ये बिग बॉसच्या ज्या भाषेत सीझन होतो जे घडलं नाही ते ह्या सीझनमध्ये घडणार आहे. जसं गेल्या वर्षीसुद्धा मला वाटतं की जेव्हा बिग बॉस सीझन चालू होता मराठी त्यावेळेस माझे कितीतरी हिंदी भाषिक मित्र होते जे बिग बॉस पाहायचे आणि फिल्म इंडस्ट्रीमधले मित्र होते. ते मला फोन करायचे की बाबा एवढं इंटरेस्टिंग सिच्युएशन्समध्ये मराठी सीझन होतोय का, लोकांना कंटेस्टंट घेऊन जात आहेत. ते आपल्याला कसं इथं म्हणता येत नाही की दुसऱ्या सीझन पाहतात दीपक बसलेले आहेत म्हणून. पण मला वाटतं की एक वेगळी ओळख मराठीने गेल्या वेळेस सोडली होती टी व्हीवरती, त्याच ओळखीला आपण आता अजून थोडं पुढे येऊन जातो. सर बिग बॉस मराठी सीझन 6चा त्या प्रोमोचा डायलॉग म्हणजेच गेल्या वर्षी गाजवलाय या वर्षी वाजवणार, हा तुमचा डायलॉग सोशल मीडियावर तुफान गाजतोय. खूप साऱ्या रील्स होतात आणि प्रोमोलाही खूप छान प्रतिसाद मिळाला. सो मला असं विचारायचं की ह्या सीझनसाठी नक्की तुम्ही काय तयारी केली आणि किती मोठी जबाबदारी पेलता का, की काय भावना आहे तुमच्या? मी जसं म्हणालो की मी अतिशय एक्साइटेड आहे बिग बॉस सीझन 6 होस्ट करण्यासाठी. आणि गेला सीझन माझा
फर्स्ट एक्सपिरियन्स होता, मला खरंच भरपूर आवडला. तो प्रवास हा छान होता. तुम्ही कंटेस्टन्स हो, sir. तुमच्यामुळे सगळ्यांमुळे. तर आय एम होपिंग की ह्यावेळेस सुद्धा एक्सायटिंग कंटेस्टन्स येतील, एक्सायटिंग गोष्टी घडतील. तयारी तशी मी काहीच केलेली नाही आहे. जसं गेल्या वेळेस आलं तसंच मी येणार आहे. आणि काय की मी रिॲक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे. बिग बॉसचा जो होस्ट असतो, जे आठवडाभर घडलंय त्याच्यावरती तो रिॲक्ट करणार आहे. जोपर्यंत ते ॲक्शन्स घडणार नाहीत तोपर्यंत होस्ट काहीच रिॲक्ट करू शकत नाही. म्हणून तयारी तशी काहीच नाही. मला वाटतं की एक्सायटिंग शो होणार आहे आणि त्याच्याच मी पण एक प्रेक्षकच आहे. बिग बॉस होस्ट सुद्धा एक प्रेक्षकच असतो आणि आम्ही पण तुमच्यासारखेच टी पाहतो, शोज पाहतो. नंतर मला फक्त एवढी संधी मिळते की मी त्यांच्यावर पर्सनली रिॲक्ट करू शकतो. Yes, sir. आणि तुम्हाला काय वाटतं जी स्पर्धक येणार आहे त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये काय फरक असेल? म्हणजे आम्ही जसा गेम खेळलो तसंच ते खेळतील का? काय वाटतं तुम्हाला? ते कसं आहे ना की स्पर्धक हा विचार करतात की गेल्या सीझनमध्ये काय चाललं आहे, काय होणार आहे, किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे त्यांना ओरडा मिळाला किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे पब्लिकचा सपोर्ट मिळाला. या सगळ्या गोष्टीचा विचार ते करून येतात. पण त्याच्यापेक्षा जास्त हुशार आमची क्रिएटिव्हिटी. तुम्ही जो जो विचार करून येणार आहात त्याच्यावरती कसं त्यांना म्हणजे कसं की न्यायला जायला बोलतो Yes, sir. तसं ते विचार आमची क्रिएटिव्हिटी पण करत आहे. तुम्ही हेही म्हणाल की चकवा देणार. चकवा नक्कीच Yes. देणार. आणि प्रत्येक स्टेपला, प्रत्येक एपिसोडला, प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन घडणार आहे. जसं या स्टेजवरती तुम्ही पाहतात की एवढी दारं आहेत, याच्यापेक्षा कितीतरी जास्त दारं घरी असणार आहेत. प्रत्येक दारापाठीवर काहीतरी गोष्ट घडेल आणि ती गोष्ट तुम्हाला जेव्हा तुम्ही शोमध्ये याल त्यावेळेसच ती घडेल. नक्कीच. चकवा देऊन महाराष्ट्राचा थकवा नक्कीच मारणार आहे हा शो, एवढं तरी नक्कीच. बरं, यंदाच्या घरात ना खूप रहस्यमयी दारं आहेत. आता आपण स्टेजवर पण पाहतोय. ती दारं नक्कीच सरप्राईज देतील की धक्का देणार आहे? तुम्ही काय सांगाल? म्हणजे या वर्षीचे स्पर्धक गेम प्लॅन्स करून येतील, स्ट्रॅटेजीज असतील आणि त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये काय धक्का मारत असेल? कारण की कसं की प्रत्येक वेळा एखादा कंटेस्टन्स काहीतरी विचार करून येतो की मी आता ही स्ट्रॅटेजी वापरणार आहे. परंतु प्रत्येक दारापाठ्यामध्ये मला असं वाटतं की काही सुखद धक्के असतील, काही जोरदार धक्के पण होतील. सरप्राईजेस तर भरपूर असणारच आहे. दार म्हटले की दारापलीकडे काय आहे याची उत्सुकता जेवढी आपल्याला असेल प्रेक्षक म्हणून तेवढीच कंटेस्टंट म्हणून त्यांना पण असेल. प्रत्येक दार एकाच दिशेने अवघडणार आहे. ते हळूहळू आणि हळूहळू धक्के बसणार, पण जोरदार धक्के बसणार. आणि त्या धक्क्यांवर तुमचा कसा रुबाब दिसणार आहे? तुम्ही मागच्या वेळेपेक्षा अजून जास्त चिडणार आहात की काय होणार? माझं चिडणं तुमच्यावर अवलंबून आहे. मला वाटतं कंटेस्टंट जसे बिहेव करतील तसं मला डिरेक्ट करावं लागेल. आणि काय की होस्ट म्हणजे तुम्ही कंटेस्टंटच्या जीवनात जास्त इन्व्हॉल्व पण होऊ शकतो, कारण की त्यांचा तो प्रवास त्यांचा असतो. तो प्रवास होस्ट म्हणून तुमचा नसतो. आणि मला वाटतं की करेक्टिव्ह मेजर्स, थोडंफार गायडन्स आणि एकच कम्युनिकेशन आहे कंटेस्टंट आणि होस्टमध्ये. त्यामुळे बाहेर काय चालू आहे त्यावेळेस त्याची सगळी माहिती आम्हाला असते. आणि काय की आज फक्त टी व्हीवरचे प्रेक्षक नव्हे तर सोशल मीडियावरती एवढ्या प्रतिक्रिया येतात लोकांची. प्रत्येकाचा एक वेगळा अनुभव असतो. प्रत्येकाला वाटते की नाही होस्टनी हा प्रश्न विचारला पाहिजे का, ही बरोबर होती का, हा बरोबर होता, हा चुकीचा वागला का, ह्या चुकीच्या वागला नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी ॲनलाइज करून मला वाटतं की शोची एक दिशा असते ती घेऊन पुढे जाण्याचं काम होस्ट असतं. आणि ते आमची क्रिएटिव्ह टीम आणि आम्ही बसून ठरवतो.